की हा संघर्ष तुम्ही म्हणता त्याप्रमाणे थांबवावा असं तुम्हाला वाटतं का? हा संघर्ष टळला असता काल असं तुम्हाला वाटतं का? हा प्रश्न तुम्ही मला विचारताय. मी सांगितलं ना की पोलिसांनी त्यांना सरळ गाडीत घालून जर गुहागरला पाठवून दिलं असतं किंवा त्यांना गुहागरमध्ये जाऊन सभा घ्यायची होती, मी तिला विरोध केलेला नाही. तुम्हाला माहित आहे का, चिपळूणमध्ये आणि गुहागरमध्ये जवळजवळ 3 दिवस अगोदर वेगवेगळ्या 5-50 बसेस ह्या बाहेरच्या लोकांच्या फिरत होत्या. कालच्या त्या सगळ्या तुम्ही सगळ्या जे काही माणसं 100-500 त्यांच्याबरोबर होती, फार काय माणसं, त्यातली 5-25 तरी माणसं स्थानिक तुम्ही मला दाखवा. सगळी माणसं बाहेरची होती. काय पोलीस खातं करत काय होतं? 2-3 दिवस गुहागरमध्ये, चिपळूणमध्ये बाहेरच्या गाड्या फिरतायत. आमच्या कार्यालयांसमोर सारख्या गाड्या घेऊन उलट-सुलट फिरण्यात पोलीस खातं करत काय होतं? मला असं वाटतं की गृह खात्याला हे जाणीवपूर्वक घडवायचं आहे का? तुम्ही म्हणता त्या प्रश्नाचं दुसरं उत्तर की हे संपवायचं. मी 4-5 दिवसापूर्वीच मुलाखत दिलेली आहे डिजिटल टाइम्सला की यापुढं राणेंनी काही जरी माझ्याबद्दल बोलले तरी मी त्यांना बेदखल करणार आहे. मला हा वाद संपवायचाच होता. म्हणूनच मी बोललो ना. पण त्यांना तो संपवायचाच नाही. त्यांना हा वाद मला संपवायचा आहे. हे लक्षात घ्या. त्यांना मला ठार मारून हा वाद संपवायचा आहे. आणि ते त्यांनी काल जाहीर केलेलं आहे. मला तो वाद संपवायचा होता म्हणून मी मुलाखत दिलेली आहे. आणि ती वर्तमानपत्रामध्ये सुद्धा बहुतेक सगळ्या प्रसिद्ध झालेली आहे. आणि म्हणून त्यांना जे काही करायचंय ते मला संपवूनच, म्हणजे मला ठार मारूनच हा वाद संपवायचा आहे, हे स्पष्ट झालेलं आहे.